नमस्कार, श्री स्वामी समर्थ। उद्या जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी आहे बघा। आपल्याला जन्माष्टमीचा उपवास हा करायचा असतो। जन्माष्टमीचा उपवास हा संध्याकाळी सोडायचा नसतो, तो एकादशी सारखा असतो, दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो। परंतु आपल्यापैकी बऱ्याच अशा महिला आहे की ज्या श्रावण महिन्यामध्ये वैभवलक्ष्मी व्रत करत असतात, त्यामुळे आपल्याला शुक्रवारचं वैभवलक्ष्मी व्रताचा देखील उपवास असेल। आता अशा वेळेस आपण वैभवलक्ष्मी व्रताचा उपवास केव्हा सोडायचा बघा। आपण जर गोकुळाष्टमीचा उपवास केला असेल आणि वैभवलक्ष्मी व्रताचा देखील उपवास असेल तर आपण शुक्रवारी संध्याकाळी उपवास सोडायचा नाही, तो उपवास आपण शनिवारी सकाळी सोडायचा आहे। आता अशाही महिला आहे की ज्यांना श्रावण महिन्यातील शनिवारचा देखील उपवास असतो, तर अशा वेळेस आपण शुक्रवारचा उपवास, गोकुळाष्टमीचा उपवास आणि शनिवारचा उपवास हा शनिवारी संध्याकाळी सोडायचा आहे बघा। तीनही उपवास आपल्याला शनिवारी संध्याकाळी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी सोडायचे आहे। माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।